कोणतीही सूचना न देता लातूरचे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी मागच्या 7 महिन्यांपासून वेतन थांबविल्यानं मुख्याध्यापक ज्योती तेलंगे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी तेलंगे यांनी केली आहे। लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती तेलंगे यांचे जुलै 2024 पासूनचं वेतन न झाल्यामुळे तेलंगे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। कोणतीही सूचना न देता किंवा कसल्याही प्रकारची सुनावणी न घेता माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांनी वेतन थांबविल्याचा आरोप प्रभारी मुख्याध्यापिका तेलंगे यांनी केलाय। तत्कालीन शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांनी आपणास जानेवारी 2022 पासून प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून अप्रूव्हल दिलं असताना सध्याचे शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांनी दुसऱ्या व्यक्तीला तसा अप्रूव्हल दिल्याचं श्रीमती तेलंगे यांनी सांगितलंय। माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांच्या विरोधात लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याकडे तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी ज्योती तेलंगे यांनी केली आहे। त्याबद्दल माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांना बोलले असता तसा कोणताही प्रकार झाला नाही आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानेच आपण संबंधित शाळेवर कार्यवाही केलेली आहे आणि आपण कोणत्याही व्यक्तीला अप्रूव्हल दिलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय। संस्थेच्या अंतर्गत वादामुळे माननीय उच्च न्यायालयानं निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही काम करत असल्याचं शिक्षण अधिकारी मापारी यांनी सांगितलंय। ना संस्थेनं कुठल्याही कार्यवाही केली ना तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्यावर कार्यवाही केली, तर सध्याचे शिक्षण अधिकारी यांनी काढलेल्या चुकीच्या पत्रामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचं श्रीमती तेलंगे यांचं म्हणणं आहे। लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर चौकशी करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा असं निवेदन तेलंगे यांनी प्रशासनाला केलंय। नमस्कार, मी श्रीमती ज्योती देवचंद तेलंगे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे इथे 2006 पासून सहशिक्षिकेचे काम करत आलेले आहे। 14/1/2022 रोजी मला ईओनी शासकीय पद्धतीनं अप्रूव्हल दिलेला आहे आणि शासकीय कामकाजाचं प्रभारी अप्रूव्हल दिलेला आहे। त्याप्रमाणे मी आजपर्यंत शाळेचे पूर्ण कामकाज करत आहे। हे करत असताना जुलै 2024 मध्ये अचानकपणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मापारी साहेब यांनी अनाधिकृतपणे माझी पेमेंट बंद केलेली आहे। कुठलंही पत्र न देता कुठलीही सुनावणी न घेता त्यांनी अचानकपणे माझे वेतन थांबवलेले आहे। कारण की का आणि जेव्हा मी त्यांना विचारायला गेले तेव्हा त्यांनी मला धमकीवजा बोललेले आहेत आणि जर त्यावेळेला एकच भाषा बोलतात की त्या शाळेची मी पूर्णतः मान्यता घालवणार आहे। मग ज्या वेळेला मी मापारी साहेबांकडे न्याय मागाय गेले की साहेब मी कामकाज करते, तुम्ही अप्रूव्हल दुसऱ्यांना कसं काय देतात, तर तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कामकाज करत राहा, मी दुसऱ्यांना अप्रूव्हल देत राहील। ही त्यांची प्रत्येक वेळेला हीच भाषा होती। आणि मग याच प्रकारे मला असं म्हणायचंय की सर आज तागायतपर्यंत त्यांनी एकाला अप्रूव्हल दिला आणि विनाकारण माझ्यावरती अन्याय करू लागलेले आहेत आणि याच तागायतपर्यंत मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यालयात विद्यार्थ्याला अध्यापनाचे काम अद्याप मी करत आहे। सर्व कामकाज मी प्रभारी मोहचं अद्याप अत्यंत प्रामाणिकपणे कामकाज पार पाडत आहे। त्या अनुषंगाने आज तागायत माझी जुलै 2024 पासून अनाधिकृतपणे त्यांनी माझे वेतन थांबवलेलं आहे आणि ते वेतन थांबवल्यामुळे माझे मुलंबाळ आणि माझं कुटुंब अतिशय उघड्यावर आलेलं आहे। आणि सर समाजातला घटक म्हणून मी एक मागासवर्गीय महिला आहे। त्या अनुषंगाने माझ्याकडे जगण्याचं किंवा उपजीविकेचं कुठलंही असं साधन नाही की मी त्याच्यावर जगू शकेल। म्हणून मी फक्त माझ्याकडे हेच आहे की मी नोकरी करून माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवू शकते, एवढंच माझ्याकडे साधन आहे। मापारी साहेबांनी असं अनाधिकृत पत्र दिल्यामुळं यांची आम्ही तक्रार सुद्धा सीओ साहेबांकडे केलेली आहे आणि त्याच्यामुळे एवढीच कळकळीची विनंती आहे की सर माझ्यावर उपासमारीची वेळ यायला लागली आहे। माझे पूर्वग्रह वेतन चालू ठेवावे आणि संबंधित जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांना कडक कारवाई करण्यात यावी, एवढीच माझी विनंती आहे। माझ्यावर संस्थेनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, तसेच माझ्यावर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा केलेली नाही तात्कालीन, कारण की त्याच वेळेस उलट मला अप्रूव्हल दिलं त्यांनी की तुम्ही कामकाज करा म्हणून। मागील 7 महिन्यापासून नाही, मागील साधारणतः 2 वर्षापासून संबंधित विद्यालयात वेगवेगळ्या याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल आहेत आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळे निर्णय झालेले आहेत, त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। तर माननीय उच्च न्यायालयाने जे वेगवेगळे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणेच कारवाई झालेली आहे। आरोपाबद्दल तर मला अजून काही माहिती नाही, परंतु विद्यालयाची जी परिस्थिती आहे ती आमचे उपशिक्षणाधिकारी
यांनी आता मागच्या आठवड्यामध्ये चौकशी अहवाल दिलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे जे काय असेल ती कारवाई करण्यात येईल. माननीय उच्च न्यायालयात मुख्याध्यापकाच्या बाबतीत वेगवेगळे याचिका दाखल आहेत आणि त्यात वेगवेगळे निर्णय आहेत. त्यामुळं सध्या तरी स्टेटस को आहे. स्टेटस को असल्यामुळं त्याबाबत स्पष्ट सांगता नाही येणार. नाही, आता नवीन अप्रुव्हल कुठल्याही व्यक्तीला देण्यात आलेली नाही. मुख्याध्यापक श्रीमती तेलंगे म्हणून मुख्याध्यापक होत्या 8 महिन्यापूर्वी. पूर्वी. प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर.